यामध्ये काय सांगायचं आहे लक्षात घेण्यासारखं आहे की भगवंतांचं मुख म्हणजे मुखाचं वर्णन नाही इथे. आपल्याला वाटेल की आपण सुद्धा चेहरा पाहून म्हणतो रूपवान आहे, मग तसं भगवंतांना पण म्हटले रूपवान आहे, पण असं रूपवान घेतलेलं नाही. म्हणजे चंद्राची उपमा देऊन इथं कोणी जर म्हणेल की भगवान चंद्रमासारखे उज्ज्वल आहे, तर चंद्राचं तर उलट अजून काय आहे, मलिन बिंब आहे सांगितलं. म्हणजे कलंकित मलिन बिंब कोठे, आणि आपलं उज्ज्वल निर्दोष असलेलं की संपूर्ण जगातल्या तिन्ही जगातील काय केलेलं आहे उपमाला ज्यांनी जिंकले असं आपलं रूप म्हणजे आत्मस्वरूप घ्यायचंय. नाहीतर मुख म्हटलं की लगेच कुठं जातं, चेहऱ्याकडे. तर चेहरा घेतला नाही. वक्त्रम म्हणताना काय घ्यायचंय, तर मुख जसं शरीरामध्ये मुख्य सांगितलं कारण तिथं 5 इंद्रिय आहेत, तसं हे मुख प्रतीक कशाचं घेतलं की आपल्या सर्व ह्या 6 द्रव्यामध्ये मुख्य कोण आहे, निजध्रुव कारण परमात्मा. मग हे मुख्य आहे समजल्यानंतर काय फायदा झाला आपल्याला, हे समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे त्याचा. पण जसं ते हे लोकाची व्युत्पत्ती करताना सांगितलं ना, यत्र लोक्यन्ते स लोक, म्हणजे जे ते दिसून पडतं तो लोक. मग कोण, आणि लोकती ती लोक, जो पाहतो तो लोक. लोकती म्हणजे पश्यती, मग पाहणारा कोण आहे, जीव. म्हणून लोक म्हणजे जीवच झालं. किंवा दुसरी व्युत्पत्ती काय केली, जेथे पुण्य पापाचं फळ दिसून येतं त्याला म्हणायचं लोक. मग पुण्य पाप सुद्धा कुठं होत आहे, जीव नसेल तर होत नाही. म्हणून लोकचा अर्थ काय केला, आत्मा म्हणजे जीव. मग आपल्याला लोक म्हटले की लगेच रूढीप्रमाणे हा रूढी अर्थ झाला. 6 द्रव्यांचं जिथं निवास आहे त्याला म्हटलं लोक. परंतु व्युत्पत्ती अर्थ काय आहे, जो जाणणारा पाहणारा आहे तो लोक. तसे इथं वक्त्रचा अर्थ काय आहे, म्हणजे जर व्युत्पत्ती अर्थ केला असा अर्थ तर काय आहे मुख, आणि व्युत्पत्ती अर्थ केला तर काय वक्त्रम म्हटलं ना. तर वक म्हणजे काय घेतलं, वाच म्हणजे वाणी, आणि वाणीचं त्र म्हणजे रक्षण करतं. मग कुठल्या वाणीचं, दिव्य ध्वनीचं जिथं रक्षण होतं, म्हणजे दिव्य ध्वनी ज्याच्यातून उत्पन्न होते असं केवल ज्ञान. कोण आलं इथं, केवल ज्ञान. मग केवल ज्ञान म्हणजे ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, संपूर्ण उपमेने रहित आहे. ज्ञानाला उपमा देता येत नाही. म्हणजे आपण म्हणू की ह्याच्यासारखीच ह्याची पण गुणवत्ता आहे, ह्याचा पहिला नंबर आला त्याचा पण पहिला नंबर आला. पण हे काय घेतलं, क्षयक्षम ज्ञान घेतलं. मग ते क्षयक्षम ज्ञान कसं आहे, अपूर्ण. अपूर्णतेला उपमा आहे पण पूर्णतेला उपमा नाही. मग पूर्ण स्वरूपच कसं सांगितलं की निशेष जगत त्रितयोपमानम. मग काय, निर्जित म्हणजे जिंकलंय, संपूर्ण 3 लोकातील उपमेला जिंकलेलं आहे. जिंकलं म्हणजे काय म्हणायचं, आता लोक म्हणताना म्हणतात कारण त्यांना दुसरं काही माहित नाही ना. त्यामुळे मेरू पर्वत माहिती, पण भगवंतांचं उंच स्वरूप कुठं माहिती. त्यामुळे उंच, भगवान उंच आहे सांगताना कोण सांगतात, मेरू पर्वतासारखे उच्च आहे. त्यानंतर आता त्यांची गंभीरता सांगताना काय सांगतात, सागरासारखे गंभीर आहे. आणि त्यांची विशालता सांगताना पृथ्वीसारखे विशाल आहे सांग. म्हणजे आपल्याला तेवढंच माहिती असते, पृथ्वी, सागर आणि पर्वत. त्यामुळे आपण त्याची उपमा दिली भगवंतांना. मग इथं सुद्धा तेच सांगितलंय, काय तुम्ही चंद्राची उपमा देत बसलाय भगवंतांना. चंद्र तर काहीच नाही भगवंतांच्या पुढे. चंद्राची उपमा देऊन आपण काय करतो, भगवंतांचे गुण चंद्रासारखे शीतल वगैरे शांत आहेत असं म्हणतो. मग आपल्याला दुसरं काही बोलायला नाही ना. त्यामुळं जे सापडेल त्याला घ्यायचं, सूर्य चंद्र कोण सापडेल त्याला घ्यायचं, आणि बघा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगायचं, किंवा त्यांच्यासारखे आहे. मग काय सांगितलं, कोटी शशी
भानदुती तेज छिप जात, महावैराग्य परिणाम ठरात. तिथं सांगितलं ना नंदीश्वराची जयमाला घेताना मग काय सांगितलं, कोटी शशी भानदुती, म्हणजे कोट्यावधी चंद्र आले आणि किती तेवढे सूर्य आले तरी त्यांची कांती काय होते, तेज छिप जात आहे. भगवंतांच्या तेजापुढं त्यांचं सगळं तेज लपून जातं, एवढं तेजपुंज आहे. मग काय शरीर तेजपुंज घ्यायचं का? ज्ञानाचं तेज एवढं आहे की त्याचं बल कोठेच हरण होत नाही. म्हणून सांगितलं निर्जित जिंकलं. जिंकलं म्हणजे काय, भगवान कोणासारखे सांगताच येत नाही. जो सौ सोचेव, लगेच साम्या घातीत काय सांगितलं समयसारच्या, भगवान जसे आहे तसेच आहे. म्हणजे आत्मा प्रत्येकाचा जसा आहे तसाच आहे, न्यायिक आहे. मग तसं आपल्याला हे समजलं की माझं स्वरूप जसं आहे तसंच आहे. हे समजलं की काय झालं, मला कोणतरी म्हणेल का त्याच्यासारखाच निघाला हा, मग त्याच्यासारखाच दिसतोय, मग मला नावं ठेवल्यावर खूप काय होतं, त्रास होतो, सहन होत नाही असं म्हणतो. आणि स्तुती केल्यावर सहन होतं का? म्हणजे ज्याला निंदेमध्ये त्रास होतो त्याला काय होतं, स्तुती आवडते, हे सिद्ध झालं. म्हणून काय आहे की ज्याला स्तुती आवडत नाही त्याला निंदा सुद्धा केली तरी काय तिथं वाटत नाही. म्हणजे जो स्तुतीला हपापलेला त्याला आत्मख्याती कळलं नाही. आत्मख्याती त्रैलोक्यात म्हणजे सदैव आहे. आत्मा कधी नाही असं नाही. ख्यात म्हणजे काय करायचे, स्वतःच्या अनुभूतीने प्रसिद्ध करायचं. दुसरं कोणी आपल्याला प्रसिद्ध करणारं नाही. पेपरमध्ये आपलं नाव छापून आलं, किती आनंद वाटला. पण कशासाठी छापून आलं, ह्याने एवढी अफरातफर केली, एवढे रुपये खाऊन टाकले, लोकांना फसवलं, ह्यासाठी नाव छापून आलं. कसं वाटतंय आता ते नाव छापून आलं. म्हणतो तुम्ही माझं नाव घेतलं नसतं तरी चाललं असतं, मला काही छापलं नाही, प्रसिद्धी दिली नसती तरी चाललं असतं, पण असलं कशाला केलं. म्हणजे नको ते उगाच काहीतरी माझ्या नावाचं कलंक लावून केलं. मग तिथं सांगितलं कलंकित चंद्राच्या बिंबाप्रमाणे आहेत का भगवान. म्हणजे भगवंताला चंद्राची उपमा देऊन कलंकित करत आणि म्हणून आपल्याला कलंकित व्हावं लागतं. लक्षात आलं की जेव्हा आपण भगवंतांना सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी किंवा पर्वत ह्याची उपमा देऊन आपण स्तुती करतो, म्हणजे भगवंतांची विडंबना करतो. कारण आपल्याला भगवंतांचं खरं रूप कळलेलं नाही आणि त्यामुळे आपण त्यातून पाहतोय. मग काय सांगितलं की तू सुद्धा असाच होणार. मग म्हणजे तुला सुद्धा तुझ्या आत्म्याचं भान नाही म्हटल्यानंतर कुठल्या तरी शब्दात हुरळून जाणार आणि कुठल्या तरी शब्दात दुःखी होणार. म्हणजे भाषा वर्गण आपल्याला काही दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही, पण तू परिणमन तसं करतो. म्हणून काय आहे की तशा प्रकारचं परिणमन होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, प्रत्येक समय स्वतःला जसं आहे तसं जाणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत काय आहे, दुःख आकुलता. म्हणून मी प्रत्येक समय न्यायिकच राहणार. म्हणजे इथं भगवंतांची स्तुती करताना तिथं मुखावरून सांगितलं. म्हणजे मुख म्हणजे मुख्य आणि मुख्य म्हणजे अग्र. अग्र म्हणजेच निजध्रुव स्वभाव. मग तो निजध्रुव स्वभावाचा जो अनुभव करतो तोच आपल्या दृष्टीटप्प्यात विषय ठेवतो, त्याला बाहेर कोठेही रस वाटत नाही. म्हणून आपल्याला आता एवढे संस्कार केले, जिनदत्ताची गोष्ट विसरायची नाही. एवढे संस्कार केले पण जिनदत्त जसं कसं जुगार खेळू लागला कळलं, कसं तो स्त्रीमध्ये मोही झाला कळलं नाही. तसं आपल्याला सुद्धा होऊ नये ह्यासाठी आपण कोणते संस्कार करायचे, त्याच्यापेक्षाही दृढ करायचे. कथा वाचून त्याच्यातनं बोध काय घ्यायचा की तो चारित्र मोहाच्या वश होऊन घसरला, तसं मला व्हायचं नाही. म्हणजे मी कसं आहे उच्च आदर्श घेणार. मग कोण घेणार, सुदर्शन सेठ, वारिसेन, आणखीन कोण,
जंबूस्वामी, अजून कोण घ्यायचं, किती उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर, पण आपण तेवढं लक्षात घेत नाही. किंवा जरी तिला अंजनाला पुरभवात हा मत्सर झालेला, पण त्यावेळेस तिने प्रतिक्रमण करून सुद्धा तिला त्याचा उदय आलेला आहे. म्हणजे जो देवशास्त्र गुरुच्या बाबतीत चूक करतो त्याला निदत्ती पिकाचे पान दिलं. असं काही सांगितलं होतं की नरकात गेलाय, सम्यदृष्टी झालाय, पण ते भोगावंच लागतंय. तिची इच्छा नाहीये की मी कोणाला त्रास देईल, म्हणजे अशुभ विक्रिया करणार नाही, अशुभ लेशा करणार नाही. अजून काय आहे की तो सतत आपल्या निज ध्रुवाचा विषय करतोय, त्यामुळे कुठलाही जीव त्याला भगवानच दिसतं, पण प्रत्यक्षात करताना मात्र हाणामारीच करत. सम्यदृष्टी असलेला सुद्धा असं करतोय, पण आत मात्र त्याला खंत आहे, मला असं करायचं नाही, मला असं वागायचं नाही. मग ते कशाचं बल आहे एवढं? तर स्वतःला जाणतोय, निज ध्रुवाचा विषय पक्का आहे त्याला, त्यामुळे त्याला परविषयात बुद्धी जात नाही त्याची. बाहेरून जरी असं दिसलं तरी सुद्धा त्यात आत त्याचे भाव तसे नाही. म्हणून तो सम्यदृष्टी नारकी वर आल्यावर सम्यक प्रकाराने आपलं व्यवहार करतो. म्हणजे जसं तिथं सांगितलं त्या भजनात, नरको मी ऐसी मारसही जो गुजरा जमाना गेलं. मग तसं नाही, सम्यदृष्टी गुजरा जमाना विसरत नाही. म्हणजे मी नरकातून आलोय, मग आता आपल्याला गुजरा जमाना भूल गया, आपल्यावर गटवायचं. आपण कसं वागतोय तिथं ज्यावेळेस दुःख देणारे लोक पाहिल्यानंतर अगदी अजिजी करून काय केलं, नका नका, मला मारू नका, मला असा त्रास देऊ नका, मी असं वागणार नाही, तुम्ही म्हणाल तसं वागतो, एवढी नम्रता ठेवली. आणि इथं आल्यावर काय म्हणतो, बघतोच आता तुमचं. म्हणजे काय आहे, गुजरा जमाना भूल गए, की परत तू नरकासारखंच वागू लागला, परत तुला नरकात जायचंय का? म्हणून आपल्यावरच प्रत्येक गोष्टीत इतकं सावध राहून घटवायचंय. कुठले विचार करतोयस तू? एवढा तू कसं तरी भाग्याने सुटलाय नरक निगोदातून, आता परत नरक निगोदात जाण्याचे योग्य भाव करू नकोस. हे क्रोध, मान, माया लोक एवढे स्वस्तात नाहीयेत की तुला ते असे सुखात ठेवतील. अशा विचाराने तर तू काय होणार, पुन्हा दुःखातच जाणार. म्हणजे अज्ञानमय भाव आहेत असं जाण. जे जे तुला आता मोह वाटतं, किती सुंदर साडी आहे, अरे अज्ञानमय भाव आहे. त्या अचेतन वस्तूला पाहून तुला जे इष्टबुद्धी झाली, तर अचेतन वस्तू ज्ञान गुणाने रहित असताना तू त्याला चांगलं म्हणतो. म्हणून काय झालं, तो विषय चुकीचा आहे, म्हणून तुझ्या ज्ञानावर पण आरोप काय आला, अज्ञान. म्हणजे ह्या भावाने तुला बंद होत. ज्या विषयाला पकडून जशा प्रकारचा रस येतो तशाच प्रकाराने त्याच्या ज्ञानावर पण आरोप येतो. म्हणजे ज्ञान म्हणतो मोही आहे, ज्ञान रागी आहे, ज्ञान बंद करणार आहे. ज्ञान रागी द्वेष मोही नसतं, पण ह्या विकाराचा कोणावर आरोप आला, ज्ञानावर. म्हणजे शुद्ध ज्ञान असून देखील त्याला पवित्र असून देखील अपवित्र केले. संगती कोणाची केली? काय सांगितलं, एक घडाभर दूध आहे, पण त्या दुधात एक थेंब फक्त सापाचं गरळ पडले, एकच थेंब. मग सगळ्यांनी मिळून थोडं थोडं पिलं तर काय तेवढं गरळ आपल्या पोटात जाणार आहे का? काय होईल? भक्ष्य की अभक्ष्य आहे? एक थेंब असलं तरी एक घडाभर दूध वाया गेलं. एका थेंबाने काय केलं, घडाभर दुधाला नष्ट करून टाकलं. मग तिथे फेकून देताना आपल्याला भीती वाटत नाही, लोभ वाटत नाही. काय म्हणतो, बरं झालं कळलं, सांगितलं ते, नाहीतर आम्हाला फुकट मरावं लागलं असतं. आणि कोणी सांगितलं, अहो ते दूध पिलं होय, त्यात गरळ पडलं होतं सापाचं.
लगेच त्याला संशय येऊन म्हणतो, अरे बापरे, अजून मी जिवंत कस काय? उलट्या उलट्या करतोय आणि मरतोय. म्हणजे काय झालं? संशय झाला तरी मरण येत. मग तसं इथं काय सांगितलं, एक घडाभर दूध नष्ट झालं विषाच्या एका कणिकेने. मिथ्यात्व, एवढंच मिथ्यात्व. सूक्ष्म परसम. काय म्हटलं? सूक्ष्म परसमय कसं आहे? सगळं जिनवाणीचं मर्म जाणतोय, कुठेही तिथं चुकत नाही तो, आणि भाव पण करतोय, मला आत्मानुभूतीच घ्यायची आहे, निजध्रुवाचाच विषय करायचा आहे, परद्रव्याच्या विषयात पडायचंच नाही. खूप सगळं उत्कृष्ट आहे, पण साक्षात आत्मानुभूती घे. सूक्ष्म परस विषय तो काय, सगळं समजलंय की आता बोलतोय चांगलं, सगळ्यांना हेच सांगतोय, आणि तेच वाचतोय, तेच मनन करतोय, त्याचीच इच्छा करतोय, आणि त्याला मिथ्या दृष्टी म्हणायचं. दिसताना रंग दिसला नाही, दुधाचा पांढराच रंग दिसला, विषाचा रंग दिसला नाही, तसं मिथ्यात्व दिसलं नाही. प्रशम, संवेग, आस्तिक्य, अनुकंपा म्हणतो, बाहेरून पाहून बोलतोय म्हणतो, बघा ह्याला मिथ्या दृष्टी कसं म्हणायचं? सम्यक दृष्टी आहे, किती शांत आहे. संवेग, ह्याच्यात संसाराच्या भावनेपासून हा किती विरक्त झालेला आहे, भयभीत झालेला आहे. आणि अनुकंपा आहे ह्याच्यामध्ये, प्रत्येक जीवाविषयी दयाभाव करतोय. शिखरजीला जाताना स्वतः डोंगर चढायला किती अवघड आहे एकट्याला, आणि दुसऱ्याला खांद्यावर घेऊन चढायचं किती अवघड आहे परत त्यात. पण काही जण इतके दयाळू असतात, म्हणतात बघा तो स्वतः पण जातोय चालत आणि दुसऱ्याला पण खांद्यावर घेऊन चालत. मग तिथं म्हणतो किती अनुकंपा ह्याच्यावर. मग हे सगळं दिसलं तरी सम्यक दृष्टी आहे असं प्रामाण्य करता येत नाही. म्हणजे जिथं निजध्रुवाचा विषय होतो तिथंच मात्र अतींद्रिय आनंद आहे, आणि जिथं हा विषय चुकला, म्हणजे साक्षात अनुभव करताना निर्विकल्प समाधी झाली नाही, आणि विकल्पातच फक्त तो बोलत राहिला, वचनामध्ये कृतीमध्ये सगळं करत राहिला, पण 28 मुलगुण शुद्ध पाळले, परंतु स्वतःला जाणणं मात्र नाही. म्हणून या ठिकाणी त्या घड्यात पडलेल्या विषाच्या कणिकेसारखं, दुधाच्या घड्यात पडलेल्या विषाच्या कणिकेसारखं. म्हणून काय सांगतात की आता भगवान कसे आहे तसा तुझा आत्मा हे जाणून घे. भगवंतांना कुठली उपमा देता येत नाही. आपण सगळी उदाहरणं उपमेची ऐकतोय आणि मग त्याच्यात आपण निर्णय करतोय, म्हणजे आपल्याला अजून उपमेच्या जगात जगावंसं वाटतं. अनुपम स्वरूपामध्ये म्हणजे आपला लोक कोणता आहे? आत्मा म्हणजे लोक सांगितलं. आपला लोक कोणता आहे? अनुपम चैतन्य स्वरूप, आणि एकटाच आहे त्या लोकामध्ये. नाहीतर लोक म्हटलं की लगेच काय होतं, रेलचेल सगळ्या द्रव्यांची घेतो. पण असा माझ्या विश्वात मी एकटाच अनुभव करतोय स्वतःच, दुसरं कोणच नाही त्या विश्वामध्ये. मग इकडं म्हणतो किती तुकारी मात्र अरण्यात फसली आणि किती रुदन करत होती, आणि देवीच्या हातात सापडून सुद्धा देवी तिची दुर्दशा करत होती. मग कधी सुटेल असं वाटतं त्या दुःखातून. तिला सोडवायला चाललो आणि ती सुटली, बरं वाटलं, पण आपण मात्र स्वतःला सोडवत नाही आणि सुटकेचा प्रयत्नही करत. अगदी बंदिस्त, किती बंदिस्त आहे, किती कुलपात बंदिस्त आहे. मानतुंगाचार्य 48 कुलपात बंदिस्त होते. आपण किती कुलपात बंदिस्त आहे? किती कुलपात बंदिस्त सांगता येत नाही. किती कुलप लागलेत आपल्याला? 148. 148 कुलपात बंदिस्त आहे. त्यांना सोडवायला निघाले, बरं झालं, आनंद मानायला निघाले. 48 कुलप तुटली, बरं झालं ना. आपली 148 कधी तुटणार? विचारच केला नाही. आपण बंदिस्त आहे हे वाटतच नाही आपल्याला, कैदेत आहे वाटतच नाही. उलट शरीरात आहे मजेत ते वाटतं.
त्या कैदीला सजवायचं चाललंय. एखादा कोणी अपराधी कैदेत टाकलाय आणि त्या आता कैदेला काय करायचं, खूप सजावट करायची. त्याला शहाणा म्हणतील ना. अगदी कैदेला सजावट कोण करत बसेल का? उलट काय म्हणेल, कुठलं तरी एकदा कुठनं कुलूप तोडून कसं तरी कुठनं तरी सुटलं पाहिजे त्या कैदेत. जाऊ दे, ते कैद तुटली फुटली तरी चालते, परंतु आपली सुटका करायची. आणि आपण शरीर कैदेत सजावट करून बसलो. एवढी छान सजावट चालली आहे, म्हणतो कपडे चांगले पाहिजेत बरं का घालायला, दागिने पाहिजेत सजवायला, परत अजून काय खायला व्यवस्थित पाहिजे, झोपायला त्याला व्यवस्थित पाहिजे. काही सुद्धा चालणार नाही त्याच्या विरुद्ध झालेलं, त्या कैदेच्या विरुद्ध झालेलं काही चालणार. पूर्ण त्याचा अगदी देखभाल. शहाणा आहे की मूर्ख आहे? त्यातला जो असलेला हा भगवान आत्मा विसरून गेलाय आणि चाललंय हे बाहेरचं सगळं शोभा करायचं. म्हणून काय आहे की तुझी तू ओळख करून घे, कोण आहे ह्या कैदेमध्ये. काल सांगितलं की नाही, तो दंती कसा होता, म्हणजे श्रेणिकाचा मुलगा. तर तो अजाणपणे, म्हणजे आता खरं देव आहे म्हटल्यावर त्याला तर अवधिज्ञान असतं, पण प्रमाद, अग्नी लावून टाकली मनाला आणि त्यात मुनी जळाली. म्हणजे काय झालं, कसं मनाला येईल तसं मन वचन काय एकच कैद आहे का? मुख्य रूपाने मन वचन कायच्या तालावर सगळं चालेल. परिस्पंद होतं ना, आणि या 3 कैदेत अडकलोय. आणि आता त्याच्यातनं त्याचे सगळे कोण आहेत रखवालदार, मन वचन कायचे. हे सगळे 148 कर्म स्थूल दृष्टीने, आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर असंख्यात लोक प्रमाण एवढे सगळे त्याचे रखवालदार आहे. कुठनं सुटतोय बघतोच मी. मन वचन कायतून कसा सुटतोय, ह्याला सुटू देणार नाही म्हणून सगळीकडून पहारा चाललाय. आणि तरी अकलंक निष्कलंक सारखं जो सुटतो तो खरा भाग्यवान. अकलंक निष्कलंक कसा सुटला कैदेतून? त्याच रात्री सुटलाय, कारण त्यांची इतकी जिज्ञासा आहे जैन धर्माचा प्रचार. निश्चयाने आत्माच प्रभावित करायचं एवढं ते झपाटून उठलेले. आणि त्यामुळे बाहेरच्या कैदे सुद्धा अडकले नाहीत. कसं त्यांना मार्ग मिळाला बघा, आपल्याला आश्चर्य वाटतं ना. एवढं ते किती कठोर असलेले शासन करणारे बौद्ध गुरु आणि त्यांच्या आश्रमाचे ते संचालक वगैरे, आणि त्यांनी किती प्रकारच्या परीक्षा घेऊन शेवटी त्यांना कैदेत घातलं, फाशीची शिक्षा ठरवली. आणि तरी ते कसे काय सुटले बघा. ते कसे काय सुटले, त्यांना सुटायला 1 रात्र तरी लागली. आपल्याला सुटायला किती वेळ लागेल? 1 अंतर पुरतं पुरेसं आहे. एवढं सोपं आहे, पण आपण ते मनावर घेत नाही म्हणून काय होतं, दुःखी होतं. म्हणून प्रत्येक समय स्वतःला जाणलं तर आनंदाला प्राप्त होतो.